अतुल बेनके यांनी नारायणगाव या ठिकाणी आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला। सुमारे 3000 युवक युवतींनी या मेळाव्यामध्ये सहभाग घेऊन 1000च्या वर तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या। भविष्य काळामध्ये उर्वरित सगळ्याच तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध होतील असेही यावेळी सांगण्यात आले। ज्या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या त्यातील काही तरुणांच्या निवडक प्रतिक्रिया ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, नारायणगाव। माझं नाव गाडे शुभांगी बाळासाहेब। तू कुठून आली या नोकरी महोत्सवासाठी? मी येडगाववरून आली। तुला अतुल दादांनी जो नोकरी महोत्सव आयोजित केलाय त्याबद्दल काय वाटतं? अतुल दादांनी जो नोकरी महोत्सव चालू केलाय तो खूप अत्यंत फायदेशीर होणार आहे सगळ्यांसाठी। युवकांना त्याच्यामुळे प्रोत्साहन पण भेटणार आहे आणि ऑपॉर्च्युनिटी तो खूप भेटतील, नवीन जॉब भेटतील त्यांना। आज जसं सकाळी सांगण्यात आलं तुम्हाला नियुक्तीपत्र पण लगेच देण्यात येणार आहे, तर तुला नियुक्तीपत्र मिळालेलं आहे? कुठल्या कंपनीचं मिळालं? नाही, अजून मला भेटलेलं नाही आहे। मला टाटा मोटर्सकडून त्यांच्याकडून इंटरव्ह्यू घेतील, मग त्याच्यानंतर मुलाखत टाटा मोटर्सने घेतलेली आहे, मग त्यांच्याकडून मला भेटेल। अजून भेटलेलं नाही, मी भाडी सांगितलंय मध्ये वगैरे। अतुल बेनके रोजगार आयोजित केला आहे। त्यानिमित्त मला EQ इलेक्ट्रिकलमध्ये ऑफर लेटर भेटलं आहे, त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करतो। अतुल दादांनी आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवात तुम्हाला आज नोकरी मिळालेली आहे, तर आपल्याला या नोकरी महोत्सवाबद्दल आणि अतुल दादांबद्दल काय सांगावं असं वाटतं? आज या ठिकाणी नोकरी प्रदर्शनमध्ये अतुलदादा बेनके यांनी तरुण रोजगारांना एक नवीन संधी उपलब्ध करून दिलेली आहे। 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन, MA, BA, BCom जे कोणी बेरोजगार असतील, तरुण असतील, तरुणी असतील, त्यांच्यासाठी कुठेच जॉबची संधी नाही आहे। शेती हा एकच प्रकार त्यांच्या हातात उरलेला आहे। त्या पद्धतीने आज ज्या पद्धतीने चाललेलं आहे, आपण कुठल्याही मार्केट म्हटलं तर कुठल्याच भाजीपाल्याला बाजार काहीच नाही आहे। त्या पद्धतीने शेतकऱ्यांची मुलं आहेत, त्या पद्धतीने दादांनी चांगल्या प्रकारे एक नोकरी भरवलेली आहे। तर शेतकऱ्यांच्या मुलांपुढे काय प्रश्न राहतो, शिक्षण घेतल्यानंतर फक्त शेतीच करतात, त्या पद्धतीने त्यांना कुठेच हालचाल करता येत नाही। आणि आतापर्यंत जे असतील आमदार असतील, खासदार असतील, येत्या मी 20 वर्षाच्या कालखंडामध्ये विचार केलेला आहे असा कुणीच असं कार्यक्रम केलेला नाहीये। तर वाढदिवस असतील, लग्न असतील, कुणाचं कुठलाही कार्यक्रम असं प्रत्येक कार्यक्रम चालू असतो, आमदार असतील, खासदार, पण दादांनी अशा प्रकारे एक वेगळं कार्यक्रम केलेला आहे का तरुण लोकांसाठी एक रोजगाराची संधी निर्माण करून दिलेली आहे। त्या प्रकारे आपण बाहेर पाहतो वाढदिवसाला लाखोंनी खर्च होतो, इकडं बाकी ठिकाणी नाही तिथे खर्च करतात बाकीचे पक्ष, कार्यकर्ते मंडळी। त्या पद्धतीने दादांनी ज्या पद्धतीने चांगले उपक्रम चालू केलेले आहेत, इथून मागं पण चांगलं काम होतं। वाढदिवस, लग्न, दशक्रिया इत्यादी गोष्टींवरती पैसा खर्च न करता मुलांच्या भविष्यासाठी काहीतरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपण संधी दिली पाहिजे, बरोबर? म्हणजे इथून मागं ज्या प्रकारे होत गेलं का कुणी तरुणांकडे लक्ष दिलेलं नाहीये। कित्येक तरुण आतापर्यंत बेरोजगार होत गेले, बेरोजगार होण्याच्या नंतर ते नाही ते वेगळे धंद्यात मार्गामध्ये होत गेले। त्या प्रकारे आताच जर तरुणांना योग्य दिशा दिली, त्यांच्या करिअरकडे लक्ष दिलं तरच उद्याचं भविष्य काहीतरी होऊ शकतं। त्या पद्धतीने दादांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। तसे बाकीचे पक्ष आपण पाहतो, बाकीचे नेते मंडळी बघतो तर बाकीच्यांचं फक्त एक पुढारी राजकारण एवढंच चालू असतं, पण दादांनी खरोखर या मार्गाकडे लक्ष न देता तरुण रोजगारांना कामाची संधी उपलब्ध करून भविष्याचा विचार करून चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। असंच काम त्यांचं इथून पुढे पण होणार आहे। आणि बाकीच्या कार्यकर्त्यांनी जेवढी तरुण मंडळी असतील, जुन्नर तालुका असेल, बाकीचे असतील किंवा आपले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आपलं दादांचा पक्ष याच्यावरती जर फोकस केला तर आज ज्या ठिकाणी नोकरी महोत्सव भरलेला आहे त्याच्यापेक्षा सगळ्या तालुक्यात मिळून सुद्धा दादा पूर्णपणे याच्यापेक्षाही मोठा महोत्सव पुढच्या येत्या कालखंडामध्ये करतील असं मी आशा व्यक्त करतो। आणि सर्व तरुण मंडळी असतील, नेते ज्येष्ठ असतील, मित्रपरिवार किंवा सगळे आपले मंडळी त्यांनी दादांना जर सपोर्ट केला तर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नाव जर पुढे घेतलं तर आमदार असतील, खासदार असतील,
सगळ्या बाबतीमध्ये 1 नंबरला जर केलं तर यापेक्षाही मोठा रोजगार महोत्सव भरू शकतो आणि आपल्याच तरुणांचं काहीतरी चांगलं होऊ शकतं. आपल्यासोबत काही तरुण मित्र आहेत ज्यांना आजच अतुल बेनके युवा मंच आणि अमित जुन्नरकर यांनी अरेंज केलेल्या नोकरी महोत्सवातून नोकरी मिळालेली आहे. तर जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्याच शब्दातून त्यांच्या प्रतिक्रिया. मित्र, तुझं नाव? आपण कुठून आलाय त्या नोकरी महोत्सवासाठी? शिक्षण आपलं 12वी कॉमर्स, ITI इलेक्ट्रिशियन. तर आता आपण बघू शकतो त्याच्या हातात नियुक्तीपत्र आहे. तर त्या नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर त्याला काय वाटतंय हे आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. कसं वाटतंय आपल्याला? आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. आमच्या शिक्षणावरून आम्हाला जी क्वालिफिकेशन आहे त्याच्यावरून आम्हाला जॉब भेटला. आणि जॉब भेटणं मुश्किलच आहे. बाहेर याच्यात खूप फिरायला लागतं. की आम्हाला इथं आम्हाला सोय उपलब्ध झाली दादांमुळं. आम्ही दादांचे आभार मानतो आणि त्यांनी आमच्यासाठी असं काम पुढं चालू ठेवा अशी आम्ही विनंती करू. आपल्यासोबत आहे आजच्या नोकरी महोत्सवात प्लेसमेंट मिळालेला एक मुलगा. आता या नोकरी महोत्सवाबाबत त्याच्या ज्या प्रतिक्रिया आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. अतुल दादांनी आमच्या शेतकरी पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा. आपण कुठून आले त्या नोकरी महोत्सव? गायकवाड अभिजित ओपन खोडदमधून आलेलो आहे. अतुल दादांनी आमच्या शेतकरी कुटुंबासाठी ही खूपच चांगली सुविधा केलेली आहे. अतुल दादांनी ही अशी पुढे पण करत राहावं जेणेकरून आमच्या शेतकरी कुटुंबातील सर्वच विद्यार्थी माझ्यासारखे जॉबला कुठे जॉईन होतील. तर शेतकरी कुटुंबातील आई वडिलांची पण इच्छा तेच असते मुलांनी काहीतरी जॉब करावं. घरची परिस्थिती व्यवस्थित नसते. त्याच्यामुळे अतुल दादा हे खूपच आमच्यासाठी खूपच मोलाचं कार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी अतुल दादा नक्कीच आभारी आहे. माझं नाव नलावडी विकास कुंडे, गाव धोलवड. तुझं शिक्षण 12वी. आज तुला इथे येऊन तुझ्या जे तुला हेल्पट झालंय त्याबद्दल तुला सार्थक झाल्यासारखं वाटतंय? हो, मला सार्थक झाल्यासारखं वाटतंय कारण अतुल दादांच्या सहकार्यातून. काय दादा आपलं नाव? अजित अरुण पानसे. आपलं गाव? पिंपळगाव सिद्ध. तुमचं शिक्षण काय झालं? आता तुम्ही दादांनी अरेंज केलेल्या निमित्त आलाय. तर आपल्याला या नोकरी महोत्सवानिमित्त काय वाटतं? दादांनी आता आपल्या प्रतिक्रिया म्हणजे आता बेरोजगार पण मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे दादांना आपण इथे जाऊन तालुक्यात बेरोजगारी कमी करू शकतो. त्यामुळे दादांनी हा चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. ॲडमिनिस्ट्रेटर आणि अतुल दादांनी जे हे उपक्रम हाती घेतलेला आहे त्याच्यामुळं बेरोजगारांना थोडीशी कम्फर्ट म्हणजे त्यांना जॉब भेटेल, त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह होतील. हे चांगलं उपक्रम त्यांनी घेतलेलं आहे आणि तालुक्याच्या बेरोजगार मुलांना मदत करण्याचे त्यांनी चांगलं उपक्रम हाती घेतलेला आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार प्रकट करतो. माझं नाव कोरडे रुचिता नितीन, येडगावला राहते. तुझं शिक्षण काय झालं? मी SYBSC तू कुठल्या कंपनीसाठी इंटरव्ह्यू दिला? टाटा मोटर्स. तुला टाटा मोटर्सनी काय सांगण्यात आलं तुला? त्यांनी तिकडे इंटरव्ह्यूसाठी बोलवले. ओके, म्हणजे तुला तुमच्या मुलाखतीसाठी कंपनीत बोलवले पुण्याला. तर मग अतुल दादांनी हा जो नोकरी महोत्सव आजचा आयोजन केला होता त्याबद्दल तुला काय सांगावं असं वाटतं? हा गरजू लोकांसाठी अत्यंत चांगलं झालं. अतुल दादांनी गरजू लोकांसाठी चांगलं काम केलं. चांगलं काम केलं. अजून काय सांगणार? खरोखरच गरजू लोकांना खूप मदत होईल याची. ह्या दादांनी जे जो उपक्रम आयोजित केलेला त्यासाठी गरजू लोकांना खूप आणि नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या त्यामुळे सगळ्यांना रोजगार पण मिळेल. माझं नाव नंदकुमार सुरेश ढोकळे. मी जुन्नरवरून आलेलो आहे. तर मला 10वी झालेली आहे माझी. 10वी 12वी प्लस ITI केलं आहे मेकॅनिकल. मी ITI केल्याच्या नंतर मी जॉबला होतो पहिल्यांदा, पण जॉबच्या नंतर कॉन्ट्रॅक्ट बेसवरती 1 वर्षामध्ये केल्यानंतर कंपनीने काढून टाकल्यानंतर कुठेच जॉब भेटत नव्हता. त्यानंतर इथं अतुलदादा बेनके युवा मंच यांनी नारायणगाव या ठिकाणी नोकरी महोत्सव आयोजित केला होता. त्या नोकरी महोत्सवामध्ये आम्ही आल्यानंतर सगळ्या हवेत म्हणजे रांजणगाव असन, चाकण असन, पुणे असन या ठिकाणी अनेक कंपन्या होत्या. तर त्याच्यामधून एक कंपनी चॉईस करून आम्हाला जॉईनिंग लेटर पण हातात मिळाले. याबद्दल मित्रपरिवार आणि जुन्नर तालुका युवा मंच यांच्याकडून सगळे अतुलदादा बेनके यांना मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांचं
बेरोजगार लोकांना त्यांनी आज नोकऱ्या दिलेले, जॉब दिलेले, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.